कथाकथनाच्या माध्यमातून म्हणजे मला आठवतंय की मी छिन्नस्थळी बोलते अशा पद्धतीचं एक आत्मवृत्त छिन्नस्थळीचं हे महाराष्ट्रातील सर्वांपर्यंत पोहोचलेलं होतं. त्याच पद्धतीनं आपल्या म्हणजे रिद्धपूर येथील विचार चिरा याचं आत्मकथन असेल ते या ठिकाणी आपल्या सर्वांपर्यंत कथाकथनाच्या माध्यमातून पोहोचवलेले आणि डोमेग्रामच्या राजमठाचं सुद्धा आत्मकथन बापूंनी केलेलं होतं. अशा पद्धतीचे सुविख्यात प्रवचनकार मांडवा पंथातील एक म्हणजे सुंदर असं व्यक्तिमत्व आणि श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था ज्या संस्थेत स्वतः मी कार्यरत आहे, आम्हाला ज्यांच्या पाठीमागे म्हणजे जे आमच्यासाठी सायलो म्हणून आहेत आणि ज्यांच्या पाठीमागे आम्ही आमची वाटचाल करत आहोत असे पूजनीय श्री बापूजी टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी बापूंना आमंत्रित करतो. या ठिकाणी येऊन आपण या प्रतिकृतीविषयी माहिती द्यावी. धन्यवाद. अर्धा तास थोडस आज नाविन्यपूर्ण आहे ना, अर्धा तास झालं तुम्ही. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या उत्तरापंथावरून आपली धर्मसाधना संवर्धित व्हावी यासाठी आपल्या सर्वांचं अभिष्ट चिंतन विश्वचिंतन करीत आहेत. तर एकदा सर्वज्ञांच्या नामाचा उद्घोष करूयात. अंतःकरणाला शुद्धता प्राप्त करण्यासाठी एक सात्विकता असावी लागते आणि परमेश्वराचं अधिष्ठान अंतःकरणामध्ये आणण्यासाठी जे अंतःकरणामध्ये अगोदर आहे ते रित करावं लागतं. म्हणून एकदा मुक्त अंतःकरणातून जे म्हणजे माता भगिनी देवपूजेच्या ओळीमध्ये आहे, तुम्ही ओळीमध्ये उभे असा पण इकडच्या शब्दावर आपलं लक्ष असावं अशी अपेक्षा करतो. एकदा जयघोषाने सुरुवात करूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्रीमद महावाक्य निरूपण सोहळा या सोहळ्यामध्ये आजच्या सायंकाली धर्मवार्तेमध्ये आपणा सर्वांच्या वतीनं अधिष्ठानाला अभिवादन करतो. आचार्य श्री नागदेवांपासून आज पावेतो या ज्ञानपरंपरेला धर्म परंपरेला संवर्धित करणाऱ्या सर्व आचार्य परंपरेला वंदन करूयात. ज्या महत्त्वपूर्ण प्रतिष्ठेवर आदरणीय आचार्य श्री बाबाजी विराजित आहेत ते मांडवा पंथातलं अतिशय ज्ञानसंपन्न व्यक्तिमत्व. मला आठवतं ते प्रबोधनाच्या क्षेत्रात आमचं थोडंसं काम सुरू असतं. जे एका सद्भक्ताने मला प्रश्न विचारला की मांडवा पंथामध्ये या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये 4 पदार्थ सांगितलेले आहेत आणि ते 4 पदार्थ श्रीमद भगवद्गीतेमध्ये कुठे आलेले आहेत. खरं म्हणजे संस्कृतचा माझा व्यासंग नाही, अभ्यास नाही आणि त्यावेळेला मी म्हटलं की मी उद्या माहिती घेऊन सांगतो आणि पहिल्यांदा माझ्या चेहऱ्यापुढे जर नाव कुणाचं असेल तर ते आदरणीय बाबांचं आलं. मी त्यांना संवाद केला आणि मग आपल्याच गोष्टी असतात परंतु याची जाणीव आपल्याकडे नसते. म्हणजे आपले अधिकरण आपल्याला याची जाणीव करून देत असतात. ते ज्ञानरत्न अधिकरण आचार्य श्री बाबा या संपूर्ण सोहळ्यामध्ये या म्हणजे धर्मरूप सेवेमध्ये असणारे आमचे आदरणीय जे वरोरा निवासी बाबा, ते आमचे ज्येष्ठ स्नेही धर्मबंधू आदरणीय नितीनदादा, सर्व आदरणीय संतगण, आदरणीय महंतगण, आदरणीय तपस्विनी साध्वी. एकची लीळा अनंत, मग एकची सूत्र अनंत, काकू अनंत, कक्षा अनंत, भावार्थ म्हणजे अनंत, प्रकरण अनंत, हे सगळं अनंताचा प्रवास आहे. मग अनंताच्या प्रवासाला निघताना जर अनंत रूप शिदोरी आणि विचार आपल्याकडे असेल तर याच संकल्पनेतून या महत्त्वपूर्ण कृतीचा जन्म झाला. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा आनंद व्यक्त करूयात. अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. जे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा उत्तरार्धातला प्रवास सुरू होता आणि पंडित म्हणजे माहिमभट्ट रिद्धपुराहून सर्वज्ञांना भेटण्यासाठी भेटी चावड या परिसरामध्ये होती. येळी मार्गे येळी खरवंडीच्या परिसरामध्ये रस्त्याने प्रवासात असताना नागदेवाच्या पंडित माहिमभट्टांनी सर्वज्ञांना विचारलं, जीजी परमेश्वर प्राप्त करण्यासाठी जर सामग्री हवी असेल तर कोणती सामग्री अभ्यासावी, काय अभ्यास काय केला पाहिजे. आज आपल्या पुढे आहे ही गोष्ट. इंजिनिअरिंगचं क्षेत्र निवडायचं, डॉक्टरचं निवडायचं, कुठलं निवडायचं, साहित्याचं निवडायचं, प्रत्येकाकडे क्षेत्र भिन्न भिन्न आहे. कधी आपल्याला स्वप्नात तरी वाटलं का हॉटेल मॅनेजमेंट हा व्यवसाय होऊ शकेल, हा कोर्स होऊ शकेल? आज आहे की नाही तो? प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान आहे, सूक्ष्मता आहे. पंडित माहिमभट्ट स्वामींना विचारतात कोणती सामग्री अभ्यासावी. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या मुखातून अतिशय महत्त्वाचं एक सूत्र जन्माला आलं, ज्या सूत्राकडून मी तुम्हाला या विषयाकडे घेऊन येतो आहे. विचार मालिकेमध्ये हे सूत्र आपल्याला पाहायला मिळतं. सर्वज्ञ असं म्हणतात
जीवी सामग्री असली तर ईश्वरी उपयोगा न वचे ऐसे काही असे. प्रश्न विचारलाय स्वामींनी. जीवाकडे जर सामग्री असली तर उपयोगी जाणार नाही असं काही आहे का? प्रत्येकाकडे एक सामग्री, लक्षात ठेवा. तुम्ही आत्मचिंतन करा. मला तुम्हाला ही गोष्ट आवर्जून सांगायची, मी ग्रस्त बंधू भगिनींसाठी बोलतो आहे. प्रत्येकाकडे एक सामग्री आहे. कुणाच्या हाताला कौशल्य आहे, कुणाच्या शब्दाला चव आहे, कुणाच्या म्हणजे कृतीला चव आहे, त्याच्यामधून पदार्थ तयार होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रत्येकाकडे काही ना काही सामग्री आहे. आणि ती म्हणजे रुपाईसा, ती महादाईसा जेव्हा परमेश्वर पुरला, तिच्या बोटामध्ये ते कौशल्य आहे, ती रांगोळ्या काढते आणि अपेक्षा करते की श्रीप्रभूंच्या श्रीचरणाचा स्पर्श व्हावा. आहे की नाही सामग्री? अरे परमेश्वराला संतुष्ट करण्याची केवढी मोठी सामग्री आहे. प्रत्येकाकडे काही ना काही सामग्री आहे, आपल्याला ती शोधावी लागेल. खरं तर छत्रपती भाऊ, तुम्ही फार भाग्यवान आहात. बऱ्याच लोकांना आपल्याकडे असलेली सामग्री समजत नाही. समजली तर खतपाणी घालणारं कोणी भेटत नाही. अडथळे रूप अयोग्यता किती दाटून येते. आदरणीय गुरुतुल्य सर्वजण ते आहेतच. हे अडथळे रूप अयोग्यता झाडून फेडावी लागतात, खते झाडावी लागतात. स्वामींनी झाडलेत ते. असे अनेक अडथळे आपण जोडलेले असतात. आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये छत्रपती या शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे. एखादा माणूस फार उपद्व्यापी असेल तर म्हणतो हा फार छत्रपती आहे, हे फार उद्योग वाढवणारा माणूस आहे. पण तुमच्या नावामधले जे छत्रपती हे शब्दाचा मी नेहमी विचार करतो. माझ्या मोबाईलमध्ये एकमेव असा शब्द आहे की ज्या अनेक नाव आहेत, 2-2,500 नंबर असतील, त्याच्यामध्ये एकमेव एक म्हणजे नाव असं आहे की ज्याच्या नावामध्ये छत्रपती आहे. पण कर्तृत्व इतकं उत्तम आहे की त्यांनी त्यांची सामग्री आज ईश्वराच्या चरणी समर्पित केलेली. टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करेल. हा प्रवास छोटा नाही आहे, याचा मी साक्षीदार आहे. आदरणीय म्हणजे आमचे श्री नितीनदादा साक्षीदार आहेत. पाठीमागचे 1.5-2 वर्ष हा संपूर्ण प्रवास चाललेला आहे. बाळाचा जन्म होतो, लोक पेढे वाटतात. 9 महिन्याची प्रसव वेदना मातेकडे आहे. याच्यासाठी फार मोठी प्रसव वेदना सहन करावी लागते. अनेक आम्ही जे संत साधकांशी संवाद होतो तेव्हा लक्षात येतं आपल्याकडे किती फार मोठा वेळ आहे, किती सामग्री आहे, किती मोठं क्षेत्र आहे. आम्ही आमचं क्षेत्र मर्यादित करून घेतलं. आपल्या क्षेत्राला आपल्याला विस्तारित करता येईल. हे काम पूर्ण होतं न होतं पाठीमागच्या आठवड्यात त्यांचा मला फोन आला, बापू आपल्याला आता चिन्हस्थळी आणि खडकुलीचा परिसर तयार करायचा. मी म्हटलं काय भाग्यवान विचार करणारा माणूस आहे. पहिलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढची तयारी आहे. कारण ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत, तुमच्यापैकी अनेकांना ही गोष्ट माहिती नसेल. आपण पूजावसर वर्णन करतो, पाठांतर करतो. कारण जी संपूर्ण त्या 3ही मठाला जी जगती होती ती दक्षिण दिशेने त्याचा प्रवेशद्वार होतं. आज काय झालंय, सगळा भूगोल बदलला. कारण आज आपण समोरूनच प्रवेश करतो राजमठाकडे. स्वामी कोणत्या रस्त्याने तिकडे येत होते ही गोष्टच आपल्याला माहिती नाही. कारण पूजावसर जर आठवायचं असेल तर त्याचा एक क्रम आहे. कारण पूजावसरामध्ये वर्णन येतं, कवनी ठाई काही विशेष, कवनी ठाई काही विशेष, ते अवघे विशेष डोमेग्रामी असती, म्हणोनी बाई देवबा नित्य दिलेलीला डोमेग्रामी बोलते. खरं तर डोमेग्राम म्हणजे आपला आत्मा आहे, मांडवा पंथाचा आत्मा आहे. मग इथल्या ठिकाणाचं चिंतन करत असताना, इथला पूजावसर आठवत असताना किती बारकावे, त्याच्यामध्ये सूक्ष्म गोष्टी आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू मध्यान्हकाळी विहरणावरून आल्यानंतर थोडं ऊन आहे आणि सर्वज्ञांच्या अंगावरून जे श्रीमूर्तीवरून काही घामाच्या धारा आहेत. आणि मग जे अंगावरचं जे म्हणजे कंथा असेल, जे वस्त्र असेल, बहिर्वास असेल, ते ओलं झालेलं आहे घामाने. आणि मग ते भटक खुंटीये सुकत घालती असा त्याच्यामध्ये शब्द आहे. आम्ही कधी विचारच केला नाही खुंटीला सुकत घालणे, खुंटी कुठे असणार, काय असणार, काही नाही. आपण फक्त म्हणत असतो, सगळ्या गोष्टी आपल्या चाललेल्या असतात, काही त्याच्यावर आपण विचार करत नाही. पण त्याच्यासाठी 7 पोथ्या शोधाव्या लागल्या. स्थानपोथ्यांचे अनेकांचे दाखले घ्यावे लागले. ही खुंटी नेमकी कुठे असेल, आल्यानंतर तिथे कुठल्या प्रकारे ते सर्व वस्त्र तिथे सुकत घातले असतील. आणि मग पुढे तो दुपारचा पूजावसराचा ओटा कसा वेगळा असेल, पलीकडे मालगंठीचा ओटा कसा वेगळा असेल, उडियाचे स्थान. आमची फार चर्चा सुरू झाली. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी नागदेवाचार्यांना आणि नाथोबांना जे श्राद्धाचं भोजन केलं त्या निमित्ताने उंच मठावरून उडी खाली मारायला लावली. आता उंच मठावरून मारायला लावली की राजमठावरून मारायला लावली, हा संवाद म्हणजे हा संभ्रम आम्हाला फार दिवसापासून होता. कारण जर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू इकडे उंच मठाच्या बाजूला जर बसलेले असतील तर स्वामींच्या समोरच्या बाजूने उडी मारण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जिथून स्वामींना दिसेल तिथून उड्या मारल्या जातील. मग ती उंची नेमकी किती असेल? रायांगण 9 हाताचं रायांगण आहे, ते नेमकं त्याचा आकार काय असेल? कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू शतपदी वेढे करतात, त्याची नेमकी बाजू किती असणार आहे? प्रत्येक सूक्ष्म गोष्टीचा अभ्यास करताना लक्षात आलं की याच्यामध्ये फार मोठं सागर सामावलेलं आहे, फार विस्तार आहे याच्यामध्ये.
जितकं आपण खोल जाऊ म्हणजे समुद्राच्या दृष्टांतासारखं, हे समुद्री काही एक नसे, शंख आहेत, शिंपले आहेत, रत्न आहेत, हिरे आहेत, माणिक आहे, मोती आहे. तुम्हाला व्यापार काय करायचा याच्यावर ही गोष्ट अवलंबून आहे. आम्ही शंख शिंपल्यामध्येच रमून जातो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही पाहतो, म्हणजे मी स्वतःबद्दल बोलतो, थोडासा मान सन्मान होतो, थोड्याशा गोष्टी होतात, कुठेतरी प्रतिष्ठा येते की आमची दिशा भरकटते आणि ही गोष्ट लक्षात येते की आपला प्रवास चुकतो. जर आपल्याला अनंताच्या प्रवासाकडे जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतील. केवढं मोठं कौशल्य आहे. एका माणसाने एवढा मोठा अभ्यास निर्माण केलेला आहे. अनेक आचार्यांचं मार्गदर्शन आहे. साधी गोष्ट नाही. उठता बसता चालता बोलता केवळ हाच ध्यास आहे की मला हे कसं पूर्ण करता येईल, आखीव रेखीव पद्धतीने कसं साकारता येईल, ही गोष्ट आहे. छत्रपती भाऊ काम करत असताना फार तांत्रिक अडचणी असतात. बोलायला फार सोपं असतं. इथे म्हणजे माझ्यासारख्याला बोलणं सोपं आहे, पण हे तांत्रिक सिस्टम निर्माण करताना फार मोठी काळजी घ्यावी लागते. आम्ही तिथे बसून विचार करत होतो, एवढं सगळं आता तयार केलं आणि जर समोर दाखवता आलं नाही तर काय वाटेल, माणूस हतोत्साही होतो. पण बंधूंनो असं नाही आहे. म्हणजे लक्षात ठेवा, हे क्षण आपल्याला म्हणजे समजले पाहिजे. काय होतं, मी बोलताना बाबांना म्हणालो, फार मोठा हॉटेल व्यवसाय असतो. घरामध्ये वापरणारा मिक्सर तो वेगळा असतो. तो मिक्सर वापरतो भाजीसाठी, तो घरातल्यासाठीचा वेगळा आहे, हॉटेलसाठीचा वेगळा आहे. आपलं काय होतं माहिती आहे का, आपण घरातल्या मिक्सरवर हॉटेलची भाजी करण्याचा विचार करू लागलो. माणसाचा प्रवासच वेगळा आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर भाजी खाताना तो म्हणतो अगदी भजे ना घरच्यासारखे झाले. घरी भाजी खाताना म्हणतो एकदम हॉटेलसारखी झाली. म्हणजे कुठे काय शोधावं कळत नाही. हॉटेलमध्ये बसला ते घरची भाजी शोधतो आणि घरी असली तर हॉटेलची भाजी शोधतो. माणसाची अवस्था अशी आहे. परंतु हतोत्साही न होता ही गोष्ट आपल्याला शिकता येते. तंत्रज्ञानाच्या पद्धतीनं वापरणं. ज्याच्याकडे जी सामग्री आहे, आचार्यांकडे ज्ञान आहे, आमच्याकडे शब्द आहेत, तुमच्याकडे सेवा आहेत. कुणाकडे हातासाठी सेवा असेल, कुणाकडे विचार करण्याची क्षमता असेल, प्रत्येकाकडे सामग्री आहे, आपल्याला वापरता आली पाहिजे. मी तुम्हाला स्मृतीस्थळाकडे घेऊन येतो. 14व्या शतकामध्ये एक संदर्भ आपल्याला असं पाहायला मिळतो. 2 साधक आहेत, देमनबास आणि सोमनबास. हे म्हणजे या महानुभाव पंथाचे अनुयायी झाले. जे पुढच्या कालखंडामध्ये सोमनबास अनुसरून चर्या करत असताना त्यांच्या मनामध्ये नेहमी एक ध्यास असायचा की गगनाला गवसणी घालणाऱ्या आचार्य श्री परशुराम व्यासांचं दर्शन झालं पाहिजे. आचार्य परशुराम व्यासांची काय योग्यता आहे, गगनाला गवसणी घालणे. आजच्या भाषेत बोलायचं तर गुगल मॅप सारखा एखादा माणूस असतो, कुठली गोष्ट तिथे तुम्ही क्लिक करा, तुम्हाला उत्तर मिळतं. अरे गगनाला गवसणी घालणाऱ्या आचार्य परशुराम व्यासांची माझी भेट झाली पाहिजे. तळमळ लक्षात ठेवा, आपली तळमळ काय असली पाहिजे, ही तळमळ होती. दुसरी त्यांची इच्छा अशी होती की ते थोडं म्हणजे वार्धक्य आलेलं, आता परमेश्वरपूरला पोहोचता येणार नाही, पण परमेश्वरपुरीचं महाद्वार मला बघायचं आहे. ही तळमळ आहे, ध्यास आहे. परशुराम व्यासांचं दर्शन झालं पाहिजे, तर सोबतच या महाद्वाराचं म्हणजे रिद्धपुरीच्या महाद्वाराचं दर्शन झालं पाहिजे. आणि तिसरी त्यांची इच्छा अशी होती की ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तापी तटाकी मार्तंडांना त्रिभंगी मूर्तीचं दर्शन दाखवलं, अशी त्रिभंगी मूर्ती मला पाहायला मिळाली पाहिजे. ध्यास आहे, चिंतन आहे. मी तुम्हाला सुरुवातीला जे म्हणालो, तुम्ही चिंतन काय करता ती गोष्ट पुढे उपस्थित होते. पूर्वी असं म्हटलं जायचं की भिंतीला कान असतात किंवा म्हणजे शुभ बोलणाऱ्या, आपण अनेकांना म्हणतोय सगळ्या गोष्टी. चांगलं बोललं की ते शुभ होतं, चांगलं बोललं तर चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. चिंतन तेच आहे, मला हे पाहायला मिळालं पाहिजे. बरोबर अदृष्टाचं साह्य झालं आणि एक दिवस एक साधक त्यांच्या समोर उभे झाले. दंडवत झाला. ते ओळखत नव्हते परशुराम व्यासांना. दंडवत झाल्यानंतर म्हणाले की माझी 3 प्रकारच्या इच्छा आहेत, त्या अदृष्टाने पूर्ण कराव्यात. म्हणून मी गेले अनेक दिवसपासून स्मरण करतोय. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा आहेत. माझी सातत्यानं प्रार्थना आहे. दररोज सकाळी मी प्रार्थना करतो की प्रभू माझ्या 3 इच्छा पूर्ण करू, मला तो लाभ मिळू दे, तो पाहू दे. बरोबर परशुराम व्यासांच्या भेटीचा योग आला आणि परशुराम व्यासांनी अगोदर सांगितलं नाही मी तोच आहे ज्याची तुम्ही चिंता करता. अगोदर त्यांनी काष्ठाचा महाद्वार तयार केलं. अशाच प्रकारचं काष्ठाचं महाद्वार तयार केलं. ही संकल्पना जेव्हा त्यांनी सांगितली ना, मला पहिल्यांदा ही स्मृती आठवली. काष्ठाचा महाद्वार तयार केलं, समोर दाखवलं. त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येऊ लागले. त्या सोमनबासांच्या, किती भाग्यवान आहे मी. माझी तळमळ होती, माझ्या साधनदात्याने ते बरोबर पूर्ण केली. बरोबर महाद्वार साकारलं. ती लीला आठवू लागले. या महाद्वारातून श्रीप्रभू प्रतिदिनी बाहेर निघायचे. अनेक जडजीवांचा उद्धार करण्याची ती जागा आहे, हे महाद्वार आहे. ते महाद्वार पाहायला मिळालं. त्रिभंगी मूर्तीचं चित्रण त्यांना पाहायला मिळालं. मग ध्यास होता परशुराम व्यासांची भेट. या सर्व तिसरी इच्छा पूर्ण करताना परशुराम व्यासांनी त्यांना पोफळ दिलं, सुपारी दिला
आणि सांगितलं, तुम्ही ज्या परशुराम व्यासांना भेटण्याची इच्छा बाळगून आहात, अदृष्टानं मला तुमच्या भेटीसाठी पाठवलं, मीच तो परशुराम व्यास आहे. आता मात्र ते आनंदाने बेभान झाले. हे प्रभू, मी चिंतन करावं आणि माझी चिंता तू पूर्ण करावी रे. मी किती भाग्यवान आहे. मी तुम्हाला स्मृतीचा दाखला यासाठी दिला. बंधूंनो, 14व्या शतकातला हा संदर्भ आहे. तुमच्या चिंतनाने परमेश्वर अदृष्ट पद्धतीनं आपला लढिवाळ पुरवतो. हाच लढिवाळ आज इथे साकारलेला आहे. इतकं महत्वाचा संदर्भ इथे उपस्थित आहे. आपल्याला याचा लाभ घेता आला पाहिजे. उलट जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही डोमेग्रामला जाल, तेव्हा हे चित्रण आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. कुठल्या बाजूने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आतमध्ये प्रवेश करत असतील, प्रसन्न मठ कुठे असेल, उंच मठ कसा असेल, तो नरसिंह मठ म्हणजे तो राजमठ कसा असेल, तिथे असलेले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू रात्री विश्रांती करत असताना 22 सर्वज्ञांचे जे पादत्राणं आहेत ती बरोबर आपल्या उशिसाका आडवांगी ठेविती. उशाला घेऊन झोपणे, त्याही वस्त्रामध्ये गुंडाळून आहेत. कारण सर्वज्ञांची जी पादत्राणं आहेत ती चर्माची आहेत. थंडीमुळे किंवा पाण्यामुळे चर्म ओलं होईल किंवा सादळलं जाईल किंवा उन्हामुळे ते कडक सुद्धा होऊ शकेल आणि नंतर श्रीचरणाला उपद्रव होईल, याची सूक्ष्म काळजी घेणाऱ्या बाईसा आपल्याला पाहायला मिळतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू भोजनासाठी जेव्हा बसायचे, बाईसे निंबलोन करते असा शब्द येतो. आता निंबलोन मला फार सुरुवातीला आम्ही अभ्यास करताना असं वाटायचं, निंबलोन अगोदर काय नेमकं? आता भोजन झाल्यानंतर हॉटेलमध्ये आपण पाहतो, नंतर ते बाऊल येतं, त्याच्यामध्ये पाणी असतं आणि मग ते हात स्वच्छ केले जातात. म्हणजे निंबलोन आता नवीन पिढीला सांगावं लागेल, मुलांना तर सांगावंच लागेल. तुम्हाला लक्षात घ्या, मराठीमध्ये काहीतरी गाणं आहे, निंबलोन उतरू कशी, ती दृष्ट उतरण्याची ती पद्धत आहे. बाईसा भोजनाच्या अगोदर या पद्धतीचे संस्कार करायची. कारण आणि अंतू कानवडा लावी ती वस्त्र. इतर लोकांच्या समोर सर्वज्ञांची आरोगणा कधी होत नसायची. कारण तुमच्या पदार्थावर ज्यांची ज्यांची दृष्टी पडते त्याचा प्रभाव पदार्थावर होतो. महानुभावांचा सूक्ष्म विचार किती दूरपर्यंत आहे लक्षात ठेवा. आपण पदार्थ खातो इतके सोपे नका समजू. पोटामध्ये ते पदार्थ जात असताना कितीतरी व्यक्तींची दृष्टी त्याच्यावर आहे. म्हणजे एका पोथीमधला एक संदर्भ फक्त थोडक्यात सांगतो. एक महावाक्य जशीच पोथी होती, फार जुना संदर्भ आहे तो. आणि उद्या बुंदीची पंगत, आदल्या दिवशी सगळी तयारी झालेली, ज्यांची पंगत होती ते सगळे तयारीला तिथे बसलेले. तिथे तो स्वयंपाकी असेल, बाकी सेवक मंडळी. आता रात्री व्याळी झाल्यानंतरची बुंदी काढण्याची तयारी. पीठ तेच, तेल तेच, साखर तेच. बुंदीचे ते हे पीठ सोडलं जायचं त्या तेलामध्ये, पण बुंदी काही तयार होत नव्हती. तो दाणाच तयार व्हायचा नाही, ते पीठ असं पांगून जायचं. आचार्य तर थक्क झाला, नेहमी बुंदी करतो मी, असं सगळं साहित्य तेच, सगळं तेच, होत का नाही तयार. पण अशा तो आचार्य फार हुशार होता. त्याने पाणी बदलून बघितलं, पीठ बदलून बघितलं, साखर तेल सगळं बदलून बघितलं, बुंदी काही तयार होईना. शेवटी त्याने तिथल्या सेवकाला सांगितलं, आता तुम्ही सगळ्यांना घेऊन जा म्हणाली, तर आता मला सेवा करू द्या, नेमकं काय होतंय मला समजू द्या. आणि नेमकं असं झालं की तिथले जी सेवा करणारी 2-3 मंडळी सगळ्यांना बाजूला नेल्यानंतर बुंदी तयार व्हायला लागली. आणि मग त्याने ही गोष्ट सांगितली, कधी कधी क्रिया करणाऱ्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा किंवा दृष्टीमध्ये असा काहीतरी दोष असतो, त्याचा परिणाम पदार्थावर होतो. लक्षात ठेवा. आपल्या महाडवा पंथामध्ये फार मोठी गोष्ट आहे. सहज आपण बोलताना आचार्य सांगतात आपल्याला की भोजनाला बसताना संकल्प सोडा. आता उपहार दाखवलेला आहे, तेच पदार्थ ताटात आहेत, आता परत संकल्प कशासाठी आहे? कारण पदार्थावर क्षणाक्षणाला परिणाम होत असतो. लक्षात ठेवा. दुधालाच भीती आहे दही होण्याची, दह्याला नाचण्याची भीती नाही आहे. म्हणून आपण फार काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जे पदार्थ स्वीकारता की नाही याची फार काळजी घेतली पाहिजे. भाष्यामध्ये एक संदर्भ असा येतो, आपला आहार उपलखो नाही द्यावा, पुढच्याला कळू सुद्धा देऊ नका. स्मृतीस्थळात एक दाखला असा येतो, अन्य मंदिरामध्ये अशी सगळी मंडळी निरूपण चालू असतं, अन्य साधक बसलेले असतात, कोपऱ्यामध्ये एक संत बसलेले असतात, म्हणजे महाडवा पंथाचे, भिक्षा आणलेली असते. ते म्हणाले की मी अशा पद्धतीने भिक्षा इथे खाईल की इथे बसणाऱ्या कोणाच्याच लक्षात येणार नाही. अरे खाताना तोंड तर हलताना दिसेलच की नाही, पण इतकी कौशल्याने त्यांनी तिथे तो कोरका भिक्षेचा खाल्ला, कोणाच्याही लक्षात आलं नाही. महाडवा पंथीय साधकांसारखं कौशल्य जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे दिसणार नाही. लक्षात ठेवा. अन्वय स्थळामध्ये संदर्भ येतो आचार्य श्री मुरारी मल्लव्यास विद्वांस यांचा. एक अन्य साधक, एक अन्य कलाकार त्यांना भेटायला येतो आणि तो भेटायला आल्यानंतर इतका हुशार असतो तो कलाकार. तुम्ही चिंचा खाल्ल्या असेल, चिंचोके ते बी असतं पा चिंचेचं, त्याला चिंचोके म्हणतात. त्याचे मधून 2 भाग केल्यानंतर आतमध्ये पांढरा भाग असतो. त्या कलाकाराने त्या अर्ध्या भागावरती हत्तीचं चित्र काढलेलं होतं, हत्ती आकारलेला होता. आणून
म्हणजे मुरारी मल्लव्यास विद्वांस यांना सन्मुख दाखवलं. ते तोषले, प्रसन्न झाले, त्याच्या कलेवरती प्रसन्न झाले. त्याच्या मनामध्ये गर्व आला. तो जो अन्य साधक होता की अन्य कलाकार होता, स्वाभाविक असतं, प्रत्येकाला स्वतःच्या एक अहंकार असतो. बरेच लोक माहीम भटांना फार गर्व म्हणजे होता असं सांगतात. का असू नये मला सांगा. 2-4 रुपये खिशात आपल्या आले की आपल्याला गर्व निर्माण होतो. अरे एवढा मोठा विद्वान आहे माहीम भटासारखा व्यक्ती, तिथे त्याला शोधण्यापेक्षा त्याला तिथे शोधा की जो श्रीप्रभूंच्या सेवेमध्ये चुलीची राख काढण्याची सेवा करतो. इथं सेवा करण्याची जागा आहे नेमकी जी माहीम भटांनी पकडलेली आहे. त्या डाळिंबीवर त्या अन्य कलाकाराने हत्तीचा आकार काढला, चित्र काढलं. तो खुश झाला. आणून त्या आचार्य मुरारी मल्लव्यास विद्वांस यांना दाखवलं. ते तोषले आणि थोड्या वेळानंतर त्यांनी सेवकाला सांगितलं की बाहेर काही हरभरे सुकत घातलेले होते. ते हरभरे घेऊन आले. ते त्यातला एक दाणा मागवला. त्या हरभऱ्याचे 2 तुकडे केले, म्हणजे अर्धी हरभऱ्याची डाळ तयार झाली. आता तुमच्या लक्षात आले किती लहान असेल ती. त्याच्यावरती आचार्य श्री मुरारी मल्ल व्यास विद्वांस यांनी अंबारीसहित हत्ती काढला. हत्ती तर काढलाच, त्याच्यावर अंबारी. आणि इतकी रेखीव ती कृती तयार झाली. त्या अन्य कलाकाराच्या हातामध्ये जेव्हा ती दिली गेली, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो विचार करू लागला, मी तुम्हाला म्हणजे एक साधक समजत होतो, संन्यासी समजत होतो, तुमच्याकडे या कला नसतील असं मला वाटलं होतं. या इतक्या उत्तम कला सुद्धा इथल्या संत साधकांमध्ये आहे. एक व्यक्ती इतकी महत्वाची कला साकारतो, याच्या पाठीमागचं एक कारण आहे, लक्षात ठेवा. ही सामग्री तुमच्याकडे, आणि या सामग्रीने परमेश्वराला आपल्याला संतुष्ट करता येतं. कवी नरेंद्र बासांनी एक ओवी अर्पण केली, ज्या ओवीवरती तो राजा विकारी झाला होता. देवाच्या दादोलेपणाचा उभारण सहावीची सातही सागरा. इतका मोठा देवगिरीचा तो रामदेव राजा, तो म्हणाला एक ओवी मला दे, त्या बदल्यात एक सोन्याची मोहर मी तुला देतो. परंतु ईश्वर धर्माचा साधक इतका भाग्यवान आहे. मी म्हणजे कवी म्हणजे नरेंद्र बासांकडे जेव्हा मी पाहतो, लक्षात येतं माहणवा पंथाचा हा खरा साधक आहे. काय स्वाभिमान आहे, काय वाक्य महत्वाचं आहे. ना राजे हो आमच्या कवी कुळा बोलू लागेल. आमची कवी कुळाची जी परंपरा आहे, मी अनेक कवींना नेहमी सांगतो, जे आमचे आदरणीय मुकुंदराज दादा आहेत, आदरणीय ताई आहेत, तुमच्याकडे सामग्री आहे, ही सामग्री आपल्याला अर्पण करता येते. काल आम्ही आदरणीय नागापूरकर बाबांच्या आश्रमामध्ये जे प्रसाद वंदन करायला गेलो. आता पूजा अवसर झाला आणि दुसरं भजन म्हणण्याची आम्ही तयारीत होतो. आदरणीय श्री गुरुजी म्हणाले भजन नका म्हणू, आणि म्हणजे मुकुंदराज बाबांना गुरुजी म्हणाले की तुम्ही स्वरचित काही केलेली एखादं काव्य असेल ते म्हणा. त्यांनी प्रसाद सेवेचे काव्य तयार केलं होतं. श्री गुरुजींनी गोष्ट बोलून दाखवली, तुमच्याकडे सामग्री आहे, ईश्वराच्या चरणी समर्पित करता आली पाहिजे. किती भाग्यवान आहोत आपण. एक तर ईश्वर दुर्लभ, ईश्वराला आठवणारा दुर्लभ, आणि असं दुर्लभ असणाऱ्या ईश्वराचं पूजन करण्याची सामग्री आपल्याकडे आहे, ती आपल्याला शोधता आली पाहिजे. याच्यासाठी स्वतःला ओळखावं लागेल, आणि स्वतःला ओळखण्याचं साधन जर काय असेल तर आत्मज्ञान मोक्ष. आपल्याला आत्मज्ञान झालं पाहिजे, आणि हे आत्मज्ञान ब्रह्मविद्या शास्त्रातून होतं. श्री गुरूंच्या चरणाजवळ बसून शास्त्र अभ्यासून होतं. लक्षात ठेवा, केवळ पुस्तकं वाचून किंवा फार मोठं पण लक्षात ठेवा, ज्ञान वेगळं आणि माहिती वेगळी. आज जगभरामध्ये आंतरजाल म्हणजे इंटरनेट आहे ना, तिथे माहिती आहे, ज्ञान नाही आहे. लक्षात ठेवा, माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन गोळा केली जाते. प्रचंड मोठी माहिती आज उपलब्ध आहे जगाच्या पाठीवरची, पण त्या माहितीला तुम्हाला ज्ञान म्हणता येत नाही. ज्ञान कुठलं आहे? त्या माहितीतून जो सार काढला जातो. नॉलेज आणि इन्फॉर्मेशन याच्यामध्ये फरक आहे. ही गोष्ट फार महत्वाची, आपल्याला त्याचा सार काढता आला पाहिजे. हे ब्रह्मविद्याशास्त्र स्वामी सांगतात, सकळी शास्त्र या शास्त्राशी मिळते. मग जर या शास्त्राचा अभ्यास आपल्याकडे असेल, चंद्रावर आपण गेलो, परवा दिवशी मला कोणीतरी शंका विचारली, म्हणाले चंद्रावर जाता तिकडे इतर ग्रहांचा शोध लागतो, आणि तुम्ही तर चंद्र देवता सांगतात, इंद्र, चंद्र, सूर्य, इंद्र या सर्व देवता सांगतात, आणि मग हे नेमकं त्या देवतेवर तो जीव पोहोचला असा अर्थ करायचा का? म्हटलं असं नाही, याचा शास्त्र आपल्याला अभ्यास करावा लागेल. ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये या देवता भिन्न आहेत, आणि त्यांचं हे डौल आहे की नाही हे भिन्न आहे. ज्या चंद्रावर त्या म्हणजे नील आर्मस्ट्रॉंगने पहिलं पाऊल ठेवलं ते त्याचं डौल आहे, आणि इंद्रदेवता, चंद्रदेवता वेगळी. मग सूर्यदेवतेचं पावन जर करायचं असेल तर त्या सूर्याच्या तिथे जर त्या जीवाचं पावन केलं तर तो जळून जाईल की नाही. आज किती मोठी उष्णता आहे त्या सूर्याकडे. हे सांगण्याचं सूक्ष्म धाडस ब्रह्मविद्याशास्त्रात आहे, लक्षात ठेवा. मी पुन्हा तुम्हाला ब्रह्मविद्याशास्त्राकडे घेऊन येतोयचं कारण हेच आहे. आणि हे जर अभ्यासायचं असेल, सूक्ष्म चिंतन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला इकडे यावं लागतं. अतिशय महत्त्वाची सामग्री. छत्रपती भाऊ, तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. विशेष गोष्ट, वर्षातून 2 वेळेला ते अटनाला जातात. यावर्षी ते रावसगाव वगैरे परिसरामध्ये होते.
नेमकंच त्यांचा जो कालखंड होता आटनाचा, त्यांचा मला फोन आला. पण मी दीपावलीच्या निमित्तानं काही बलवत्तर मार्ग सेवेमध्ये होतो. आदरणीय नितीनदादा त्यांच्या म्हणजे आश्रमातील एक तपस्विनी साध्वी ज्यांना काही शारीरिक रुचा उत्पन्न झाली होती त्यांच्या सेवेमध्ये होते. आम्ही कोणीच उपलब्ध नव्हतो. त्यांची तळमळ होती की कोणीतरी संत साधक आमच्यासोबत पाहिजे. ते तळमळ करत होते. तुम्हाला विशेष वाटेल, रस्त्याने चालताना योगायोगानं केशराजदादा खामणीकर म्हणून मावळगावचे आमचे संत साधक आहेत. ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत, पण योगायोगानं आटनादिक्रमे भेट झाली आणि ते म्हटले की माझी इच्छा आहे की माझ्यासोबत आपण असावं. ते म्हटले की तुमची इच्छा म्हणजे मी समजतो, ईश्वराने आपली भेट घालून दिली, अदृष्टवसे ही समजली, पण मला ते श्रीगुरूंना विचारावं लागेल. त्यांनी त्यांच्या गुरुनिमित्तांना यांच्या फोनवरून संपर्क केला. म्हणजे आदरणीय माळवाडगावचे हंसराज बाबा ते प्रसन्न झाले. म्हणाले अदृष्टाने तुमची जर भेट घडवली ना तर त्या पाठीमागे काहीतरी संकेत आहे. आणि मग त्यांनी रावजगावच्या परिसराचा आठवण केला. मला तुम्हाला संदर्भ यासाठी सांगायचं, तुमची तळमळ काय, ध्यास काय याच्यावर गोष्टी अवलंबून. बंधूंनो, चांगल्या गोष्टींचा ध्यास धरत राहू. चांगल्या संतांच्या भेटीचा असेल, चांगल्या लीळांचं स्मरणाचा असेल, धर्मरूप विचार चिंतनाचा असेल. अनेकदा ऑनलाईन माध्यमातून आपण सर्वजण एकमेकाच्या संपर्कात असतो. चांगल्या गोष्टींचा विचार चांगल्या पद्धतीनं करत राहू ही कामना व्यक्त करतो. खरं म्हणजे आजच्या म्हणजे सोहळ्याला म्हणजे आदरणीय आचार्य गुरुवर्य श्री ब्रह्मविद्या पाठशाळेचे संचालक आदरणीय आचार्य श्री बाबा काल या सोहळ्यामध्ये उपस्थित होते. आजच्या सोहळ्याला त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये बाबांच्या हस्ते या संपूर्ण कलाकृतीचं उद्घाटन होणार होतं. परंतु काल रात्री सर्वज्ञ प्रतिष्ठान या म्हणजे पदयात्रेचे ज्येष्ठ संचालक कालच त्यांचं कैवल्यवास झाला. ते आदरणीय कैवल्यवासी आचार्य श्री साधेराज बाबा म्हणजे 79 वर्षाचं वय. 15 डिसेंबरपर्यंत पदयात्रा झाली. 15 डिसेंबरला पांचाळेश्वरला समारोपात त्यांचं भाषण झालं 2 दिवसापूर्वी. आणि जे तरडगाव आश्रमाकडे येणाऱ्या गाडीमध्ये काही महिला होत्या, त्यांच्यासोबत त्यांचा प्रवास. त्यांना मराठवाडीला त्यांच्या आश्रमात सोडलं. रात्री तिथे मंडळींनी व्याळी केली. व्याळी करून मार्ग पुढे म्हणजे मार्गक्रमित झाला आणि कालच रात्री ते म्हणजे ईश्वर दर्शनाला गेले. चालता बोलता आणि तुम्ही पांचाळेश्वरचं भाषण अनेकांच्या मोबाईलवर आलेलं आहे, तुम्ही पहा. ते बोलताना अनेकदा म्हणायचे की मला चालता बोलता देवा तुझ्या दर्शनाला घेऊन जाऊ दे. कारण सर्वज्ञ प्रतिष्ठान पदयात्रेचा म्हणजे जे बोधवाक्य आहे, पायी तीर्थयात्रा घडो देह देवादारी पडो. मला असं वाटलं ते म्हणता म्हणता बरोबर चालता चालता हे ईश्वर दर्शनाला पोहोचले सुद्धा. एकच दिवस पदयात्राचा समारोप, दुसऱ्या दिवशी ईश्वर दर्शनाला. खरं म्हणजे फार म्हणजे आदरणीय आचार्य श्री बाबांचं कार्य फार मोठं आहे. आजच्या धर्मवार्तेच्या निमित्तानं माझी वाक्पुष्पार्चन सेवा म्हणजे कैवल्यवासी आदरणीय आचार्य श्री साधेराज बाबा यांच्या धर्मकार्याला मी समर्पित करतो. खरं तर इथे उभं राहण्याची बोलण्याची योग्यता नसतानाही आदरणीय आचार्य या धर्मवार्तेचे उद्घाटक म्हणजे प्रवक्ते आचार्य म्हणजे गुरुकुल आचार्य श्री बाबा म्हणजे आपण ती आज्ञा केली. आमचे मार्गदर्शक आदरणीय बरोरा निवासी आचार्य श्री बाबा, ही सगळी स्नेही मंडळी, मी जे बोललो की नाही हे सगळं यांचं धन आहे. फक्त ते माझ्या मुखातून आपल्यापर्यंत येत आहे. खरं तर गाडी चालते म्हणजे पेट्रोल हे त्याचं कारण असतं. तर ही सगळी पेट्रोल पंप म्हणजे ऊर्जा स्रोत आहेत आपले, त्यांच्यामुळे आम्ही आपल्यासमोर व्यक्त होतो. आम्हाला त्या शब्दांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याची भावना मिळते. आदरणीय आचार्य श्री गुरुजींच्या आशीर्वादानं, मार्गदर्शनानं आणि म्हणजे आदरणीय आचार्य श्री बाबांच्या आज्ञेनं या वाक्पुष्पार्चन सेवेत मी सहभागी झालो. मार्गसेवा असल्यामुळे थोडंसं मार्गस्थ व्हावं लागत आहे. खरं म्हणजे पूर्ण वेळ द्यावा. मी आदरणीय आमच्या गुरुमाता पुष्पा अक्का आहेत, त्यांची मला आज्ञा होती पूर्ण 40 दिवस मी इथे द्यावेत. परंतु मार्गसेवा होती. आमच्या धर्मभगिनी आहेत, विद्यागुरुबंधू म्हणजे भगिनी आहेत, या सगळ्यांचा आग्रह होता. परंतु मार्गसेवा आणि श्री ब्रह्मविद्या संशोधन संपादन संस्थेचं काही कार्यही सुरू होतं, मला वेळ देता आला नाही. मी या सगळ्यांकडे जाहीर क्षमा मागतो. झालेली वाक्पुष्पार्चन सेवा या ठिकाणी समर्पित करतो. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय छत्रपती भाऊंना धन्यवाद देतो. अशाच प्रकारचा योग आपल्याला पुन्हा घडत राहो. हे महाद्वार आपल्या सगळ्यांच्या मुक्तीचं महाद्वार ठरो ही कामना व्यक्त करतो आणि या लीळा स्मरणाला विराम देतो. जय चक्रधर, जय महान.